माझ्या शेतकरी भावांनो आणि बहिणींनो, या 4 दिवसाच्या माझ्या संवाद दौऱ्याचा आजची शेवटची बैठक आहे. नंतर कार्यकर्त्यांची बैठक आहे. मला एका गोष्टीचं समाधान वाटलं की खूप लोकांना बोलायचंय. मी तुम्हाला बोलता करण्यासाठीच आलो होतो. तुम्ही बोलत नाही म्हणून तुमच्यावरती अन्याय होतोय. तुम्ही बोललं पाहिजे. इतकी वर्ष झाली सरकारने तुमचं पाणी झोकलेलं आहे म्हणून तुम्हाला न्याय मिळत नाही. कारण मी 4 दिवस जे काही फिरतोय, तुम्ही इथे शेतकरी आपत्ती आले ना, मग काय आता घरी बसलायत? शेतात काम सुरू केले की नाही? हेच आहे. कारण आतापर्यंत पंचनामे किती जणांचे झालेत? पंचनामे करायला कोण बघायला कोण फिरकलेलं पण नाहीये. ज्यांचे पंचनामे जर का चुकून झाले असतील, त्यांना मदत मिळाली असेल तर मला आनंद आहे. पण समजा आता धरून चला असं की आम्हीच पंचनामे करणारे आहोत आणि आम्ही तुमच्या शेतीमध्ये आलो, तर आम्ही रिपोर्ट का देऊ? शेतकरी कामाला लागले की नाही लागलाय? पेरणी सुरू झाली, रब्बीचा घ्यायला सुरुवात झाली. इकडे सगळं व्यवस्थित आहे. कसलं पॅकेज आणि कसलं काय? कारण मधला जो काही काळ त्यांनी काढला तोच काळ जीव घेणं होता. दिवाळीच्या आधी म्हणजे सप्टेंबर मध्ये, तसं पाहिलं तर मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला आणि पाऊस थांबतोय की नाही, पाऊस थांबणार की नाही अशी चिंता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. दरम्यानच्या काळामध्ये आपत्ती आल्यानंतर 3-4 दिवशी मी त्या पूरग्रस्त भागात आलो होतो. 1 दिवसाचाच येऊन गेलो. मी येऊन गेल्यानंतर आपण मोर्चा जाहीर केला आणि त्याच सुमारास मुख्यमंत्र्यांनी मोठं पॅकेज जाहीर केलं, 31,800 कोटी. आणि 31,800 कोटी मध्ये आपले मुख्यमंत्री हुशार आहेत, काय वादच नाही. असं बोलतील की तुम्ही असे गांगरून जाल की काय तुम्ही तुमचं दुःखच विसरून जाल. आणि तरी जाहीर करताना म्हणजे एकेकाची पद्धत असते. मी मुख्यमंत्री होतो, राजेशजी माझे सहकारी होते. आपण राजेशजी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, तरी मी गावामध्ये मिरवायला आलो. काय मिळाले की नाही? काय मी उपकार नाही केले? मी माझं कर्तव्य केलं. मी कर्तव्य केलं. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे काही केलं, इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज 31,800. मला पण बरं वाटलं की अरे इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. कारण आपत्तीच एवढी मोठी होती. तुम्ही दादा सांगा तर सगळ्यांचं वय साधारणतः किती आहे? मला तर 90च्या वरचे सुद्धा शेतकरी दादा भेटले आणि सगळ्यांनी सांगितलं एवढी मोठी आपत्ती आमच्या आयुष्यात कधीही बघितलेली नव्हती. साहजिकच आहे, जेवढी आपत्ती मोठी तेवढं नुकसान मोठं तेवढं त्याला मदत करणंही आलंच. पण ह्या 31,800 कोटीची जी जर का आपण फोड केली तर इकडे आता बागायतदार सगळे आहेत, मोसंबी, बरोबर आहे. तुम्हाला किती मिळालं पाहिजे माहितीये? दर हेक्टरी त्यांनी जाहीर केलेलं, दर हेक्टरी बागायती शेतीला 27,000, कोरडवाहू शेतीला 18,500, बहुवार्षिक शेतीला 32,500. म्हणजे जर का याची विभागणी केली तर एका गुंठ्याला कोरडवाहू शेतीला 185 रुपये. म्हणजे तुमच्या घरावरती सोन्याची कौलं चढतील. सगळ्यात मोठं पॅकेज आहे इतिहासातलं, 185 रुपये गुंठ्याला. त्याच्यानंतर बागायती शेतीला 270 रुपये. तुम्ही त्या कौलावरती सोन्याची गुढी लावाल, बरोबर आहे. बहुवार्षिक शेतीला 325. आणि पुढे हे मी माझं मनातलं नाही म्हणत आहे, ही बातमी आलेली वस्तू आहे. 7 ऑक्टोबरला आलेली बातमी आहे, मला वाटतं लोकसत्तेमधली, लोकसत्तेतलीच आहे. आता त्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. आज शेतमजूर दिवसाला किती मजुरी घेतो? 500 रुपये ना. बरोबर आहे ना? याच्यात ते चालेल. म्हणजे शेतमजूर एका दिवसाला 500 रुपये घेतो आणि तुम्हाला गुंठ्याला 185, 270, 325. इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. ही थट्टा चालवलेली. आणि तुम्ही काय करता? तुम्ही भुलता. मी तुम्ही हतबल झालेला आहात. जगायचं कसं? तुम्ही आता काका बोललात ना, आम्ही काय करावं? अरे तुम्ही लढायचं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. लढण्याशिवाय पर्याय नाहीये. जर का हताश होऊन बसलो तर मग काय बसलेच आहेत ना टोणगे.
मग यांनी एकतर सरकार आपलं राजाजी का पाडलं, का गद्दारी केली? कारण आम्ही थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत होतो. मग ते कर्जमुक्ती असेल किंवा आपत्तीचे नुकसान भरपाईचे पैसे असतील, तुमच्या खात्यात थेट एक रकमी येत होते की नव्हते एवढं मला सांगा. आणि आता जे काय चाललंय, विम्याचे पैसे किती जणांना मिळाले? पण ज्यांना मिळाले ते कसे मिळाले? 1 रुपया, 5 रुपये, 6 रुपये, 21 रुपये, 30 रुपये. आणि आता जी मदत येते ती सुद्धा मला काही यादी मिळालेली आहे. कोणाला 500 रुपये, कोणाला 1100 रुपये, 1700 रुपये. म्हणजे ठिबक सिंचन मी समजतो, बागायती शेतीला करणं जास्त लागतं. यांच्या मदतीचं ठिबक सिंचन चालले, थेंब थेंब टाकत चालले. म्हणून मी त्यांना दगाबाज म्हणतोय. त्या दगाबाजीने तुम्हाला फसवलं. मी काल सुद्धा तो व्हिडिओ ऐकून आता मला सुद्धा कंटाळा आला तेच ऐकून. देवेंद्र फडणवीस तेव्हा काय म्हणाले होते, भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. तुम्ही फसलात. या इकडे माझ्या भगिनी बसलेल्या आहेत, तुम्हाला पण फसवलं. लाडकी बहीण, आता भाऊ येतोय लाडका, हा दिलेला आमदार कुठे आता, काय करतोय? हा पालकमंत्री कोण? आता आम्ही जे काय करतो, आम्ही तुमच्यातून बसलोय आणि तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करताय. आम्ही अपेक्षेला पात्र ठरणारच, सार्थ ठरूच. आम्ही विश्वासाला तो आम्ही उतरणारच तुमच्या. पण हे काम निवडून दिलेल्या आमदाराचं आणि पालकमंत्र्याचं आहे. आता टोपे साहेब, तुम्ही सुद्धा पालकमंत्री होतात. करोनाच्या काळात कसं काम केलं होतं की नव्हतं? उलट तुम्हाला सांगतो, करोनाच्या वेळेला दुर्गम भागात जिकडे जाणं येणं शक्य नव्हतं तिकडे ड्रोननी आपण औषधं पुरवली होती, आदिवासी पाड्यांमध्ये ड्रोननी. आणि करोनाच्या काळामध्ये सगळ्यात मोठे उपकार जर कोणाचे असतील तर ते तुमचे आहेत, शेतकऱ्यांचे. कारण सगळीकडे जगभर लॉकडाऊन होता, सगळ्यांना वर्क फ्रॉम होम, सगळ्यांना तोंडाला मास्क लावायला सांगितलं होतं. कोणालाही मी गर्दी जमवायला देत नव्हतो. पण शेतकरी जर माझा घरी बसून काम करायला लागला असता तर करोनापेक्षा जास्त बळी हे भूकबळी झाले असते. जास्त माणसं हे अन्नाशिवाय मेली असती. आणि तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा न करता शेतीची कामं केली, पीक पाणी सगळ्यांना जगाला पुरवलं, म्हणून आम्ही सगळी जिवंत राहिलो. हे तुमचे आमच्यावरती उपकार आहे. बाकीचे बोलणारे बोलून आहेत किती, त्याची मला काही पर्वा नाहीये. या सगळ्या गोष्टी म्हणजे मी आता किती गोष्टी दाखवू. आता सुद्धा ती ताई बोलली, आणखी सगळेच बोलतायत. काल एक तर वयस्कर बाबा होते, ते बोलता बोलता रडायलाच लागले. 90 वय त्यांचं. कारण त्यांचा मुलगा म्हणतोय काय करू आता, मी जीव देण्याशिवाय पर्याय नाही. काय करायचं? पोर हाताशी आलेलं पोर बापाला सांगतं की आता मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही. काय करणार? काय हतबल आहे. वडील पण हतबल, पोरगा पण हतबल. मग असेच तुम्ही राहणार. मी आज मत मागायला नाही आलेलो, मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे. हिंमत पाहिजे. अनेकांची जनावरं दुभत्या, म्हशी वाहून गेलेल्या आहेत. 40 म्हशी, ते फोटो पण मी आणले. 40 म्हशी वाहून गेल्या, त्याचे फोटो आहेत. हे बघा, हे फोटो त्यांनी काल का परवा त्यांनी दिलेले. एवढं सगळं दाखवलं त्यांनी. तहसीलदार असेल, कोण असेल, त्यांना सगळं दाखवलं, तरी सुद्धा मरत नाही. म्हणून मी त्यांना म्हटलं, जा विचार तहसीलदाराला, त्या मेलेल्या म्हशीचा अंगठा पाहिजे तुला, कुठे उमटाचा सांग, उमटतो तुझ्या. पण एवढं करून एवढं अत्यंत नतद्रष्ट सरकार हे आहे की सगळं वाहून गेले. आता तुम्ही सांगितलं ना, घर वाहून गेले. मागणी मी केलेली आहे की प्रधानमंत्री आवास योजनेतून माझ्या ग्रामीण भागातल्या नागरिकांची, नुसते शेतकरी नाही, नागरिकांची ज्यांची घरं वाहून गेलेत, कच्ची घरं, त्यांना पक्की घरं बांधून द्या. मग मुख्यमंत्र्यांनी तेही जाहीर केले. पण अजून तुमच्या घरामध्ये कोणी पाहणी अधिकाऱ्याने पाऊल टाकलं असेल तर शपथ. कधी येणार, कधी रिपोर्ट देणार, कधी घर बांधून, आणि प्रधानमंत्री आमचे कधी दयावान होणार? डोळे त्यांना लागलेत. बिहारमध्ये निवडणुका आहे म्हणून तिथल्या जवळपास 75 लाख महिलांमध्ये लाडक्या बहिणींना ऐका, तुम्हाला किती दिले? 1,500 रुपये. येतात 2100. आधी आता किती कुटुंब? आता तुम्ही म्हणते मिळतच नाही. आता नवीन तरी काय एक नियम केलाय, मिळेल. आणि 2 महिला कोण ठरवणार? तर समजा आपले दादा कुटुंब प्रमुख आहेत, तुम्ही ठरवायचं
आई आणि 4 मुली असतील, सासू आणि 3 सुना आहेत, तुम्ही ठरवायचे 2 कोण. म्हणजे घरात कुटुंबात वाईट कोण झालं? कुटुंब प्रमुख. माझं काम झालं, मी दिले पैसे, यांनी नाही दिले तुम्हाला, म्हणून मी गृह खातं कोणाकडे? देवेंद्र फडणवीस. हा नियम कोणी केलाय? त्यांनीच केलाय, म्हणून मी त्यांना गृह कलह मंत्री म्हणतो, घराघरात भांडण लावणारा मंत्री. आता पंतप्रधानांनी तिथे निवडणूक आहे म्हणून 75 लाख महिलांच्या खात्यात 10,000 रुपये टाकले. आनंद आहे, मला त्याच्याबद्दल वाईट नाही वाटत. पण पंतप्रधान फक्त बिहारचे आहेत का देशाचे आहेत? देशाचे आहेत ना. मग काश्मीर ते कन्याकुमारी, मणिपूर पासून सगळ्या देशातल्या प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये का पंतप्रधान माझे 10,000 रुपये टाकत नाहीत? बरं, आता अजित पवार जे म्हणतात की सगळंच तुम्हाला फुकट पाहिजे का? अरे जरा पोराला सांगितलं असतं बरं झालं असतं. हात शेतकऱ्याने हातपाय हलवावे, तुम्ही घरी सांगा ना, घरी सांगा जरा. म्हणजे सगळं फुकट तुम्ही ओरखतायत. आणि माझा शेतकरी भीक मागतच नाहीये, तो हक्काचे पैसे मागतोय. मोसंबीला तुम्ही जर का त्याचे हक्काचे पैसे दिले, आता नुकसान झाले. आणि मोसंबीचं मला माहिती आहे, जर झाड गेलं तर त्याची 5 वर्ष जातात. 5 वर्ष जातात. मला शेतीतलं काय कळत नाही, पण मोसंबीचं झाड गेलं तर 5 वर्ष लागतात त्याला पुन्हा पीक यायला, फळ यायला. आणि मी स्वतः पाहिलंय, बाजूने तिकडनं तो समृद्धी महामार्ग चालला होता, तेव्हाही आलो होतो संभाजीनगर आणि त्या परिसरामध्ये, आणि मोसंबीच्या बागेत गेलो होतो. कसं सरकारी काम चालतं. डवरलेली झाडं होती, डवरलेली बाग, मोसंबी लगडले, त्याला लागलेत, आणि सरकारी बाबूंनी लिहिली होती जमीन वरकस आहे, खडकाळ आहे. काय डोळे फुटलेत का काय म्हणायचंय ना. ते शेतकरी तरी काय करणार? अक्षरशः पायावरती मला अजूनही आठवतंय, तो रडून पायावरतीच कोसळला होता माझ्या. आम्ही कसं जगावं कसं? मग त्यावेळेला त्यांना बोलवलं, मग त्या अधिकाऱ्यांनी बोलवलं, काही ठिकाणी मार्ग बदलला, काही ठिकाणी मोबदला वाढून दिला, आणि मग तो महामार्ग आपण केला. पण एवढी जाणीव, एवढ्या संवेदना या सरकारला असायला पाहिजे. आज जे मी तुम्हाला सांगतो, हे खरं काम जे आहे हे पालकमंत्र्याचं आहे. आपल्या खासदारांनी मगाशी मला सांगितलं की तिथे पलीकडच्या कुठल्याच्या तहसीलदार म्हणतो, त्याच्याकडे गेल्यानंतर आपले सारे शेतकरी गेले. त्यांना सांगतो तुम्ही काय करायचं, जा मुख्यमंत्र्याकडे. मुख्यमंत्र्याकडे जर तहसीलदार सांगतो तू कशाला बसलायस, जा ना घरी, तुझं काय काम आहे? आणि म्हणून मी जो तुम्हाला कार्यक्रम दिलेला आहे, आता लढलं पाहिजे. जे मी नेहमी सांगतो की आता रडायचं नाही, लढायचं. आता लढणार असाल तर मी तुमच्या सोबत आहे, आणि रडणार असेल तर मी कशाला येऊ रडायला? काय करायचं ठरवलं तुम्ही? लढणार असाल तर मी आहे. तुम्हाला कल्पना नाही तुमची ताकद काय आहे. अरे नांगर तुमच्या हातात आहे, तुम्ही मला नांगर देताय. तुम्ही चालवा ना सरकारवरती नांगर. शेतकऱ्याचा आसूड जो महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवलाय, सांगितलंय, तो आसूड तुम्ही माझ्या हातात देताय. अरे तुम्ही ओढा ना कोरडे 2-4 त्या सरकारच्या पाठीवरती. आणि हे सगळे जे सरकारी बाबू आहेत, कारण घोषणा खूप होतात. आता मला आवडलं, सगळ्या योजना प्रेग्नंट आहेत. हे याचं वाक्य माझं नाहीये ना, तेच रे. अरे तू बोलतोय जरा, ते तिकडे सांगतील, थांबा 1 मिनिट. पण त्यांचं कधी त्या योजना अंमलबजावणीच होत नाही. मग आता एक तुम्हाला तुम्ही कार्यक्रम दिलेला आहे, दगाबाज रे, दगाबाज, 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 सरकार दगाबाज आहे, एवढं तर पटतंय. तुमच्या नुकसानीचे पंचनामे कोणी करायला आलेलं नाहीये, पण मी तुमच्यावरती जबाबदारी देतोय, आणि तुमच्या सोबत आम्ही सगळे आहोत. ठीक आहे, इकडे आमदार खासदार, आमदार नसला खासदार आहे, टोपे साहेब आहेत, अंबादास आहेत, खैरे साहेब आहेत, इथले माझे जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, तुम्ही सगळेजण आहात. तुम्ही आता सगळ्यांनी मिळून या दगाबाज सरकारचा पंचनामा केला पाहिजे. दगाबाज सरकारचा पंचनामा या कार्यक्रम. मी आहे तुमच्या सोबत. मी पुढच्या महिन्यात पाहिजे परत येतो, पण परत येईन तेव्हा तुमच्या हातामध्ये पंचनाम्याचे कागद पाहिजेत. आणि हा पंचनामा कसा पाहिजे? ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत पंचनामा करण्याचे, आजपर्यंत ते फिरकलेले नाहीत, त्यांच्या ऑफिसमध्ये रोज सकाळी जाऊन बसायचं. जा, झुंडीच्या झुंडी जाऊन बसा तिकडे, आणि त्यांना विचारायचं, दादा तू माझ्या, अगदी नम्रतेने बोलायचं, शिवीगाळी करायची नाही. त्यांना सांगायचं, दादा तुला कळलं का रे आपल्या इकडे पाऊस पडून गेला, काय 2-4 थेंब तुझ्या अंगावर उडाले आहेत की नाही उडाले, का दुसऱ्या कशाने तरी तुझे हात ओले झालेत? मग आमच्या गावामध्ये तू पंचनामा करायला आलेला नाहीयेस, चल पंचनामा करायला.
रोज मला यादी पाहिजे, किती गावामध्ये किती शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई त्यांनी किती द्यायला पाहिजे, त्याची पंचनामा केल्याची यादी त्याच्या ऑफिसच्या दारावरती त्यांनी लावली पाहिजे. पंचनामे केल्यानंतर जी नुकसान भरपाई, ठीक आहे कर्जमुक्ती झालीच पाहिजे, 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजेत, पण तोपर्यंत निदान जे पॅकेज मध्ये जाहीर केले त्याला जे पात्र आहेत ते किती जण पात्र आहेत, त्यांचे किती पंचनामे केलेत, कितींचा रिपोर्ट तू वरती पाठवलास, त्या सगळ्याची यादी मला तुझ्या कार्यालयाच्या दारावरती पाहिजे. ती लाव आणि मग घरी जा. तोपर्यंत तुला घरी जाऊ देणार नाही, इकडेच बस. मग तो बोलेल दिवसभर बसलं तर माझ्या भुकेचं काय, नाही आम्ही तुला जेवण देतो. तुम्ही जाताना जेवण घेऊन जायचं, त्याचं डबा घेऊन जायचा. कुठून देणार तुम्हाला? आता जे धान्य दिलं जाते ना, तांदूळ कसा बासमती तांदूळ मिळतो ना तुम्हाला, गहू कुठला मिळतोय तुम्हाला, त्याच गव्हाचा, त्याच तांदळाचा, त्याच हायब्रिडचं सगळं भाकऱ्या बिकऱ्या काय असेल ते करून त्याच्यासाठी जेवण घेऊन जा. त्याला सांगायचं जे आम्हाला देतोस ना ते वितरित केलंस ना तू, मग ते वितरित केलेलं तुझ्यासाठी आम्ही करून आणले. जेव, तुला खाऊ पिऊ घालतो. पिऊ म्हणजे पाणी, नाही तर पिऊन तराट झालं तर करायचं काय. तुला खाऊ पिऊ घालतो, पण काम केल्याशिवाय जाऊ देणार नाही. आणि जो मुख्यमंत्र्यांनी जाऊन भेटा बोललेला ना, त्याला म्हणायचं तू मुख्यमंत्र्याला इकडे बोलव, मग तुला मी घरी जायला देतो. हे केल्याशिवाय तुम्हाला कोण न्याय नाही देणार. बाकी पीक विमा कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावरती मागेही मोर्चा काढला होता. त्याच्यानंतर जवळपास 10-15 हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळवून दिले होते आपण त्यावेळेला. आता सुद्धा तुम्ही कंपन्या कोणत्या ते सांगा, आम्ही काढतो मोर्चे त्यांच्यावरती. पीक विमा कंपन्यांनी सुद्धा वेळेमध्ये जर का आता नुकसान भरपाई नाही दिली तर जाऊ ना आम्ही ऑफिसमध्ये त्यांच्या कोणत्या कंपन्या आणि किती जणांनी पीक विम्याच्या योजनेत नावं नोंदवलेत त्याची यादी द्या, तेही आम्ही करतो. आणि त्याच्यानंतर आता ज्या काही निवडणुका येतील नगर परिषद येतील, पंचायत येतील, जिल्हा परिषद येतील, पालिका येतील, महापालिका येतील, जे तुमच्या विभागात येतील, मला गावागावात बोर्ड दिसले पाहिजेत परत येईन तेव्हा, की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत भाजप प्रणित महायुतीला मत नाही. मत बंदी. जर पंतप्रधान नोटबंदी करतात तर मतदार वोटबंदी नाही करू शकत. वोटबंदी नाही देत आम्ही तुम्हाला. कर्जमाफी कसं तुम्ही म्हणालात योग्य वेळ आल्यावर करू, तसं आम्ही तुम्हाला मत योग्य वेळी देऊ, आता देत नाही. जा, ही हिंमत जर का तुम्ही दाखवलीत तर तुमच्या समोर सरकार गुडघे टेकेल, नाहीतर तुम्हाला त्यांना माहितीये काय करेल दादा, रडेल, एक दिवस जीव देऊन मोकळा होईल. नाही चालणार, असं रडून नाही चालणार. आता सरकारला रडवावं लागेल. आपल्याला आपण लढायचं आणि सरकारला रडवायचं. ते मागे इथलेच ना तुमचे खासदार होते रावसाहेब दानवे, काय बोलले ते तुम्हाला, रडतायच साले. आता ते साल्यानं आपण रडवायचं. आणि तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये हिंमत आहे, फक्त त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे होती. ती जाणीव करून मी द्यायला आलेलो आहे. मी तर ठरवलंय तुमच्यासाठी लढणार. तुम्ही ठरवलेत की नाही तुमच्यासाठी लढायचं? तुम्ही लढणार आहात की नाही रे? मग ज्या वेळेला जे मी सांगेन ते तुम्हाला करायचं. ज्या वेळेला जे सांगेन, समजा मी सांगितलं आता मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढला होता, पुन्हा उद्या सांगितलं की रस्त्यावरती उतरून आपल्याला हे करायचंय, तुम्हाला यावं लागेल. पण तोपर्यंत जे मी सांगितलं, एक तर दगाबाज सरकारचा पंचनामा तो तर आजपासून सुरू करू शकता. वोट बंदी इथं आजही जाहीर करू शकता. पालकमंत्री आल्यानंतर सांगायचं बाबा अपघाताने तू पालक झालेला आहेस, मतचोरी करून झालेला झालायस तर पालकासारखा वाग, नाहीतर मग पालकाची भाजी सुद्धा खातात तुला माहितीये. आणि हे शेतकऱ्याची ताकद, शेतकऱ्याचा आसूड हा दाखवण्यासाठी, तुमच्यात हिंमत देण्यासाठी मी आलो होतो. आणि मला खात्री आहे हा शेतकरी माझा साधा आहे, भोळा आहे, पण आज मनातून तो चिडलेला आहे. म्हणून मी एकच उदाहरण जे 2-3 वेळा दिले तेच इकडे देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही त्यांच्या सैन्याला आदेश दिले होते, सूचना दिल्या होत्या की रात्री सैन्य गडावरती असायचं, झोपताना दिवे मालवून टाका. का? कारण तेव्हा तेलाचे वातीचे दिवे, आज सुद्धा गावामध्ये काही ठिकाणी वातीचे दिवे असतात, तर झोपल्यानंतर उंदीर जर का पेटी वात घेऊन पळाला आणि गवताच्या गंजीत घुसला तर गवताची गंजी पेटेल. तसंच मी आज सरकारला सांगतोय, जरी अतिवृष्टी झाली
तरी ह्यांच्या भावनेची गंजी आता सुकलेली आहे. ह्याच्यात जर का ठिणगी पडली तर तुमचं सरकार जळून खाक होईल, तुमचं सरकार जळून खाक होईल. पण तेवढी वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे, पण ती पूर्ण करायची की नाही हे सुद्धा सरकारच्या हातात आहे. असो, मी तुम्हाला आज 2 कार्यक्रम दिलेले आहेत. या 2 कार्यक्रमाचं तुम्ही काय करताय हे बघितल्यानंतर मी तुमच्यासाठी परत येईन. पण तोपर्यंत या कार्यक्रमासाठी तुम्ही सुरुवात केलेली पाहिजे आणि ती कराल एवढी खात्री बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.